नमस्कार. स्टँडर्ड 6 मॅथमॅटिक्स. आज आपण 11वा चॅप्टर रेशो अँड प्रपोर्शन हा पाहणार आहोत. यामध्ये पहिला घटक आहे रेशो. रेशो मीन्स मराठीमध्ये गुणोत्तर. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल पाहू आणि त्यानंतर मग रेशो कसा काढायचा त्याविषयी माहिती घेऊ. सपोज अजय's एज is 6 and Rani's age 80. आता अजयचं वय 6 वर्ष आहे आणि राणीचं वय 18 वर्ष आहे. आता याची जर तुलना करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की राणी ही अजयपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. राणी इज ओल्डर दॅन अजय बाय 12 इयर्स, किंवा अजयच्या वयाच्या 3 पट राणीचं वय आहे. आता याचे दुसरं आपण म्हटलं राणीज एज इज 3 टाइम्स ऑफ दॅट ऑफ अजय's एज. ही जी टाइम्स आपण पट मोजली या पटीलाच काय म्हणतात, रेशो मोजतात. म्हणजे अजय's एज अपॉन राणीज एज असं जर आपण गुणोत्तर स्वरूपात मांडलं तर ते अजयचं एज 6 होईल, राणीचं वय 18 होईल. म्हणजे 6 1 जा 6, 6 3 जा 18, 1:3. म्हणजे अजयच्या वयाच्या 3 पट कुणाचं वय आहे, राणीचं वय आहे. अशा प्रकारे गुणोत्तर स्वरूपात एखादी संख्या मांडणं म्हणजेच काय काढणं, रेशो काढणं. आणि हाच रेशो आता कसा काढायचा याविषयीची माहिती आपण दिलेल्या प्रॅक्टिस सेट 28 मध्ये पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 28 आपण सोडवायचा आहे. क्वेश्चन असा आहे, फाइंड द रेशो ऑफ. Question is, in each example below, find the ratio of the first number to that of second number. First number चा second number शी आपल्याला रेशो काढायचा आहे. And the first example is 24 and 56. ह्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट नंबरचा सेकंड नंबरशी असणारा रेशो काढायचा आहे. तर आपण लिहू आपण रेशो ऑफ 24 to 56. 24 चा 56 चे रेशो काढायचा आहे. हा रेशो लिहिताना 24 is to 56 असं लिहितात. त्या दोन किंवा म्हणजे काय, गुणोत्तरचं चिन्ह आहे, रेशोचं साइन आहे. 24 is to 56 अशा प्रकारे मांडून घेतल्यानंतर रेशो काढणं म्हणजे पहिल्या संख्या दुसऱ्या संख्येने भागलं 24 अपॉन 56. आता या स्टेपला 24 अपॉन 56 म्हणजे 24 आपण न्यूमरेटर घेतला, 56 आपण डिनॉमिनेटर घेतला. आता यांना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे, म्हणजे अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. दोघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. ती आहे 8. 8 ने दोन्ही संख्यांना भाग जातो, म्हणून 24 डिवाइड बाय 8, 56 डिवाइड बाय 8. 8 3 जा 24, 8 7 जा 56, 3 upon 7. That means the answer is 3:7. म्हणजे 24 चा 56 शी असणारा रेशो 3:7 काय असेल, 7 असेल. हे आपलं फायनल आन्सर असेल. तुम्ही ही स्टेप कॅन्सल करून जर डायरेक्ट तुम्ही 8 त्रिक 24, 8 7 56 ही स्टेप केला तरी चालेल. किंवा तुम्हाला कळण्यासाठी आपण दोन्ही संख्यांना मोठ्यात मोठ्या विभाजकानं त्याच्या फॅक्टरने भागलेला आहे. दोघांचा कॉमन फॅक्टर कुठला आहे, 8 आहे. 8 ने दोघांना भाग झाला, 3:7 झालं. दोन्ही प्राईम नंबर आहेत. पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्म होत नाही, म्हणून 24 is to 56 हा रेशो आलेला आहे 3:7. हे आपलं पहिलं आन्सर आहे. नेक्स्ट सेकंड 63 and 49. then answer is ratio of 63 to 49 is equal to 63 is to 49. 63 चा 49 ची रेशो हवा आहे, पण आपण जर 63 is to 14 दिला म्हणजे 63 अपॉन 49 आपण हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर रूपामध्ये मांडून घेतला. आता दोघांना पण भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. कॉमन फॅक्टर जो दोघांचाही असेल आणि तो बिगेस्ट असेल. दोन्ही संख्यांना 7 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, पण आपण दोघांना 7 ने भागू. 63 डिवाइड बाय 7, 49 divided by 7. So 7 9 are 63, 7 7 are 49. So our answer is 9 is to 3. Sorry, 9 is to 7.
the simplest form of this ratio. Ratio of 63 is to 49 is 9 is to 7. Next example is 52 and 65. So the ratio of 52 to 65 is equal to 52 is to 65. 52 upon 65. आता या दोन्ही संख्यांना कॉमन फॅक्टर जो ग्रेटर आहे तो आहे 13. 13 ने दोघांनाही भाग जातो. सो 52 डिवाइड बाय 13 upon 65 divided by 13. That means 34 the 52, 35 the 65. So our answer is 4 is to 5. It is the simplest form of 52 is to 65. Next, 84 and 60. The ratio of 84 to 60 is equal to 84 is to 60. 84 upon 60. आता या दोन्ही संख्यांना बघा नीट, भाग जाणारे मोठ्यात मोठी संख्या आहे 12. पण तुम्हाला पटकन कळलं नाही की त्याला 2 ने भाग 12 ने भाग जातोय. तुम्हाला वाटलं की दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातोय, मी 2 ने भाग घालणार. तुम्ही पहिल्यांदा 2 ने भाग घालू शकताय. 2 ने भाग घालवा. 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 शून्य 0. आता 2 ने 84 ला भागलं, 42 चा भाग गेला. 60 ला 2 ने भागलं, 30 चा भाग गेला. पुन्हा या दोन संख्या कुठल्या पाड्यामध्ये तुम्हाला पटकन सापडलं नाही, तुम्ही परत 2 ने भाग करू शकता. इज इक्वल टू 2 दुनी 4, 2 एकी 2, 2 एकी 2, 2 पंची 10. आता तुम्हाला कळलं की 21/15 या दोन संख्या 3 च्या पाड्यामध्ये आहेत. तुम्ही याला 3 ने भाग करू शकता. 3 21, 3 5 15. आता इथून पुढे भाग जाणं असंभव आहे कारण दोन्ही प्राइम नंबर मिळालेले आहेत. म्हणून आपला आन्सर असेल 7:5. किंवा तुम्ही जरी 12 ने सरळ भाग घाललात, 12 7 84, 12 पंचे 60, 12 7 84, 12 5 60. So our answer is 7:5. म्हणजे मोठ्यात मोठ्या फॅक्टर नाही सापडत असेल तुम्ही 2 ने 3 ने 4 ने भागत जा, पण शेवटचा आन्सर जे आहे तो सिम्पलेस्ट फॉर्मच पाहिजे. याला पुन्हा भाग जाता कामा नये, अति संक्षिप्त रूपामध्ये रेशो मिळाला पाहिजे. ते आपलं काय असेल, उत्तर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल 35-65. Ratio of 35 to 65 is equal to 35 is to 65. That means 35 upon 65. आता इथे याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये भाग करायचा आहे. दोन्ही संख्यांना भाग करणारी एकक संख्या 5 आहे. युनिट प्लेसला 5 आहे. त्यामुळे या दोन्ही संख्या 5 ने डिव्हिजिबल आहेत. म्हणून आपण 5 ने भाग करू. 35 divided by 5 and 65 divided by 5. 5 7 are 35. 5 30 are 65. So our answer is 7 is to 30. This is the answer of this question. 7 is to 30. And the last example is 1, 2, 1 and 99. So ratio of 121 is to 99 is equal to 121 upon 99. आता या दोन संख्या ह्या 11 ने विभाज्य आहेत हे मला माहित आहे, कारण का 121 हा 11चा वर्गच आहे. आपल्या टेबलमध्ये 99 येतं. पण तुम्हाला पटकन नाही कळलं त्यांना भाग जाणारे लहान संख्या शोधा. ते आहे 3. 3 ने या दोन्ही संख्यांना भाग जातो. पण पहिला आपण 3 ने भागू. 121 सॉरी 3 ने भाग जात नाही दोन्ही संख्यांना, 11 ने भाग जातो. इज इक्वल टू 121 divided by 11, 99 divided by 11. So our answer 11 1 is 11, 11 1 is 11, 11 9 is 99. So our answer is 11 is to 9. म्हणजे या दोन्ही संख्यांना भाग देणारा कॉमन फॅक्टर जो ग्रेटर होता तो होता 11. 11 ला आपण दोन्ही संख्यांना भाग घालवला. 121 ला 11 ने भाग घालवला, उत्तर मिळालं 11. 99 ला 11 ने भाग घालवला, उत्तर मिळालं 9. 11/9, that is 11 is to 9. It is the answer of this question. Watch carefully the answer of this question. We are going to find out
रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर. पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी असणारे गुणोत्तर आपण शोधत आहोत. अशा प्रकारे मांडणी करून आपण उत्तरे शोधायची आहेत. Now the second question. Question 2. Find the ratio of the first quantity to the second. आता मगाशी जो क्वेश्चन होता त्यामध्ये द फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर, संख्यांचा संख्याशी रेशो होता. इथे मात्र काय म्हटलेलं बघा, फर्स्ट क्वांटिटी म्हटलेलं आहे एक पहिल्या राशीचा सेकंड राशीशी असणारा रेशो काढायचा आहे. ज्यावेळेला क्वांटिटीचा रेशो काढायचा असतो त्यावेळेला त्या क्वांटिटीची युनिट म्हणजे एकक ही समान लागतात. द क्वांटिटी हॅव्हिंग सेम युनिट, देन वी शुड फाइंड आउट द रेशो ऑफ गिवन क्वांटिटीज. दिलेल्या क्वांटिटीचा रेशो हवा असेल तर त्यांची एकक समान असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल एक क्वांटिटी आहे 90 सेकंड आणि दुसरी क्वांटिटी आहे 3 मिनिट. आता पहिले आहे 90 सेकंड, त्याचं युनिट आहे सेकंड, अँड 3 मिनिटचं युनिट आहे मिनिट. सेकंड आणि मिनिट ही युनिट सेम नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याचं रूपांतर करून घ्यायला पाहिजे. एकतर सेकंदाचे मिनिट करून घ्यायला पाहिजेत किंवा मिनिटाचे सेकंद करून घ्यायला पाहिजेत. आणि ज्या वेळेला दोन्ही राशींची दोन्ही क्वांटिटींची युनिट सेम होतील, एकक समान होतील, त्याच वेळेला आपण रेशो काय करायचा आहे, शोधायचा आहे. चला तर मग पाहूया पहिलं एक्झाम्पल. 25 bits and 40 bits. आता इथं हे पण मनीज आहेत, हे पण मनीज आहेत, दोघांची एकक सेम आहे, बिट्स. देन वी शुड फाइंड आउट द रेशो ऑफ द गिवन क्वांटिटीज. आता या क्वांटिटीचा रेशो काढणं सोपं आहे, म्हणून आपण लिहू रेशो ऑफ 25 bits to 40 bits is equal to 25 upon 40. That means दोघांना आपण 5 ने भागावा. 5 5 जा 25, 5 8 जा 40. That means 5:8. It is the ratio of first quantity to second quantity. आणि जे आन्सर आहे त्या आन्सरला मात्र कुठलीही क्वांटिटी नसते. द रेशो इज क्वांटिटी युनिटलेस, त्याला युनिट येत नाही. 5 आणि 8 ह्याला युनिट नाही आहे, फक्त आपला आन्सर आला आहे 5:8. उत्तराला कुठलंही युनिट लिहायचं नाही. रेशो काढताना तुम्ही याचा रेशो मांडा, पण मांडल्यानंतर जे उत्तर आपण काढणार आहे, रेशो काढणार आहे, त्या रेशोला कोणतंही युनिट लिहायचं नाही. आपलं उत्तर फक्त असेल 5:8 एवढंच. सेकंड एक्झाम्पल. ₹40 and 120 rupees. दोघे पण रुपीज सेम युनिट आहेत, याचा रेशो आपण पटकन काढू शकतो. म्हणून आपण रेशो ऑफ ₹40 to 120 rupees is equal to 40 upon 120. हा 0 आपण कॅन्सल केले. 4 1 जा 4, 4 3 जा 12. 4 ने दोन संख्यांना भाग करावा आपण. 4 1 4, 4 3 12. So our answer is 1:3. It is the ratio of 40 rupees to 120 rupees. And the next example is 15 minutes and 1 hour. Here the example having two quantities and both the quantity have different unit. दोन्ही क्वांटिटीचे युनिट वेगवेगळे आहेत. अशा वेळेला मिनिटचं रूपांतर तुम्ही आवरमध्ये करून घ्या किंवा आवरचं रूपांतर मिनिटमध्ये करून घ्या. आवरचं रूपांतर मिनिटमध्ये करून घेणं सोपं आहे. तुम्ही तर आपण 1 hour is equal to 60 minutes असं रूपांतर करून घ्यायचं आणि मग ह्या मिनिटची काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं पण युनिट काय झालेलं आहे मिनिट, इथं पण युनिट काढलेलं आहे मिनिट, दोन्ही युनिट सेम झाली. अशा वेळेला आपण रेशो काढू शकतो. सो रेशो ऑफ 50 minutes to 1 hour is equal to 15 minutes to
इथं 1 आवर न देता आपण काय दिलेलं आहे 60 मिनिट दिलेलं आहे. 1 hour is equal to 60 minutes. Then we are going to find out the ratio. 15 आणि 60 या दोन्ही संख्यांना 15 ने भाग जातो. सो तुम्ही असं देखील करू शकता 15 divided by 15 upon 60 divided by 15. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला समान संख्येने भाग घालवा किंवा तोंडी उत्तर आलं तुम्हाला काही मुलं असेल तर 15 1 15 15 चौक 60 किंवा 15 1 15 15 चौक 60. 1 upon 4 that means 1 is to 4. It is the ratio of 15 minute and 1 hour म्हणजे 1 तास हा 15 मिनिटांच्या 4 पट आहे, चौपट आहे. हे याचं उत्तर आहे 1:4. नेक्स्ट 30 liters and 24 liters. Both the quantity having the same need, liter. Then ratio of 30 liter to 24 liter is equal to 30 upon 24. दोन्ही संख्या या 6 च्या टेबल मध्ये आहे. 6 5 ला 30, 6 4 ला 24. 6 5 30, 6 चौक 24. आपण दोघांना 6 ला भागले आणि 3 5 4. हे आपला आन्सर असेल. किंवा काही मुलांना पटकन नाही कळलं ते मुलं असं देखील करू शकतील 30 भागिले 6 24 भागिले 6 मग 6 5 30 आणि 6 चौक 24. दॅट मीन्स 5:4. 5 4 हे आपलं उत्तर असेल. नेक्स्ट 99 kg. kg means kilogram and 44,000 ग्रॅम. आता इथे हे किलोग्रॅम मध्ये आहे आणि हे युनिट ग्रॅम मध्ये आहे. दोघे युनिट डिफरंट आहेत, समान नाही आहेत. अशा वेळेला आपण कुठलं तरी एक रूपांतर करून घ्यायचं. किलोग्रॅमचे ग्रॅम करा किंवा ग्रॅमचे किलोग्रॅम करा. आता ग्रॅमचे आपण किलोग्रॅम करणं सोपं जाईल. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1003 म्हणून 44,000 ग्रॅम is equal to 44 kg. 44,000 ग्रॅम म्हणजे 44 किलो. आता हे 44 किलो आणि हे 99 किलो दोघांचे युनिट काय झाले आहेत, सेम झालेले आहेत. आता आपण याचा रेशो शोधू शकतो. सो रेशो ऑफ 99 kg to 44,000 ग्रॅम is equal to 99 kg अपॉन हे 44,000 ग्रॅम म्हणजे 44 kg घ्यायचं. हे पण kg मध्ये आहे, हे पण kg मध्ये घ्या. दोन्ही संख्येला 11 ने भाग जातो. 11 9 99, 11 चौक 44. सो आवर आन्सर इज 9:4. बोथ द नंबर्स आर डिविजिबल बाय 11. 11 9 चा 99 and 11 4 चा 44. So our answer is 9/4. That means 9:4. It is the ratio of 99 kg to 44,000 gram. 99 किलो आणि 44,000 ग्रॅमचा रेशो आपण काढलेला आहे. 99 किलो आहे असे घेतलेला आहे. 44,000 ग्रॅम म्हणजे आपण काय घेतलं 44 किलो घेतलं. दोन्ही क्वांटिटीचे रेशो सेम झाले, युनिट सेम झालं. त्यानंतर आपण रेशो शोधला 9:4. सो आवर आन्सर इज 9:4. नेक्स्ट वन इज 1 liter and 25 ml. आता हे दोन क्वांटिटी वेगवेगळे आहेत. हे 1 लिटर आहे, हे मिली आहे. आपण हे 1 लिटरचं रूपांतर मिलीमध्ये करू. 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिली. 1 लिटरचं रूपांतर कशामध्ये केलं आपण मिलीमध्ये केलं. आता हे ml आहे आणि हे ml आहे. दोन्ही क्वांटिटीचे युनिट मिली लिटरमध्ये आलेले आहेत. दोन्ही युनिट सेम झाले. अशा वेळी आपण रेशो फाइंड आउट करू शकतो. सो रेशो ऑफ 1 liter to 250 ml milliliter is equal to 1 liter means 1000 milli. 1 liter च्या आपण काय घेतलं 1000 मिली घेतलं. छेद 250 मिली. 250 मिली 0 0 गेले. दोन्ही संख्यांना 25 ने भाग जातो, 25 ने भाग जातो. 25 चौक 100, 25 एके 25. So our answer is 4:1. It is the ratio of 1 liter is to 250 ml. म्हणजे 1 लिटरचा 250 मिलीशी असणारा रेशो 4:1. याचा अर्थ असा आहे
की 1 लिटर हे 250 मिलीच्या 4 पट आहे. 1 लिटर हे 250 मिलीच्या 4 पट आहे. हा रेशो आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 60 पैसे and 1 rupees. आता हे पैसे मध्ये आहे, हे रुपी मध्ये आहे, म्हणून आपण रुपीज रूपांतर कशामध्ये करू, पैसे मध्ये करू. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. या रुपयाचं आपण पैशामध्ये रूपांतर करून घेतलं. मग आता आपण काय करूया, दोघांचे युनिट सेम झाल्यावरती रेशो फाइंड आउट करू. रेशो ऑफ 60 पैसे to 1 rupee is equal to 60 paise is equal to 1 rupee. 1 rupee means 100 paise. So we should erase out this 0. Remaining 6 upon 10. Both the numbers are divisible by 2. दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो. 2 3 का 6 and 2 5 का 10. So our answer is 3:5. It is our answer, 3:5. Next 750 gram and half kg. आता यांचा रेशो काढायचा आहे. 750 ग्रॅम हे ग्रॅम मध्ये आहे आणि केजी मध्ये आहे. या केजीचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करू. 1/2 केजी, दॅट मीन्स हाफ केजी. हाफ केजी मीन्स अर्धा किलो. अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. हाफ केजी मीन्स 500 ग्रॅम. Then we should find out the ratio of this gram to this gram. The ratio of 750 gram to 1/2 kg is equal to 750 gram to half kg means 500 gram. 0 0. Both the numbers are divisible by 25. So 75 divided by 25, 50 divided by 25. Our answer is 25 3 is 75, 25 2 is 50, 3:2. That is our ratio, 3:2. It is the answer. लक्षात घ्या, ज्या वेळेला दोन क्वांटिटीची युनिट सेम नसतात त्यावेळी कुठलं तरी एक रूपांतर करून घ्यायचं. इथं हे ग्रॅम मध्ये होतं. अर्धा किलोचे ग्रॅम करणं सोपं आहे म्हणून आपण अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम घेतलं आणि हा रेशो होताना 750 चा रेशो 500 ग्रॅमची द्यायचा आहे. 750 भागिले 500, 0 0 गेल्या. आता या दोन्ही संख्यांना 15 ने पण भाग गेला असता, 5 ने पण भाग गेला असता. तुम्हाला ज्या संख्येने भाग घालवणं सोपं आहे त्या संख्येने भाग घालवा. पण शेवटचं उत्तर जे आहे ते मात्र अति संक्षिप्त रूप आलं पाहिजे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्येच आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आणि द लास्ट वन इज रेशो ऑफ 125 सेंटीमीटर and 1 मीटर. आता 125 सेंटीमीटर आपण तसंच ठेवूया, तर 1 मीटर सेंटीमीटर करून घेऊया. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. एका मीटरचं रूपांतर घेतलं आपण 100 सेंटीमीटर मध्ये करून घेतलं. मग आता रेशो घेऊ आपण. रेशो ऑफ 125 सेंटीमीटर टू 1 मीटर इज इक्वल टू 125 सेंटीमीटर इथं आहे. आता या 1 मीटर ऐवजी 1 मीटर नंतर आपण काय लिहायचं, 100 सेंटीमीटर लिहायचे. आता दोघे सेंटीमीटर मध्ये आहेत, त्यांचा रेशो देणं सोपं आहे. दोघांना 25 ने भाग घाला. 25 5 125, 25 चौक 100. दोन्ही संख्यांना 25 ने डिवाइड केले आपण. आन्सर मिळाला 5:4. अशा प्रकारे ज्या क्वांटिटी आहेत त्यांचे युनिट सेम आहेत, त्यांचे रेशो आपण सरळ काढायचे. आणि ज्यांचे युनिट सेम नाहीत त्यांचे युनिट आपण काय करायचे, सेम करून घ्यायचे. जसं की सेंटीमीटरला आपण सेंटीमीटर करून घेतलं आणि मग त्यांचा रेशो काढलेला आहे. हे दोन्ही क्वेश्चन काळजीपूर्वक पहा. पहिल्या क्वेश्चनमध्ये नंबरचे रेशो होता त्यामुळे आपण सरळ रेशो काढला. इथं क्वांटिटीचा रेशो आहे. क्वांटिटीचे युनिट जोपर्यंत सेम होत नाहीत तोपर्यंत रेशो काढता येत नाही. म्हणून आपण दिलेल्या क्वांटिटीचे युनिट सेम करून घ्यायचे आणि मग त्यांचा रेशो या प्रकारे काढायचा आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम आहेत, आपण ते सोडवायला प्रयत्न करू. वर्ड प्रॉब्लेम असा आहे तुमच्या पुस्तकामध्ये. हा वर्ड प्रॉब्लेम पहिला. रीमा हॅज 24 नोटबुक्स. रीमाकडे 24 वह्या आहेत अँड 18 बुक्स आणि 18 बुक्स आहेत. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक. नोटबुकचा बुक्सचे रेशो काढायचा आहे. आता रीमा हॅज
24 notebooks and 18 books. आता विचारलेला आहे फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक. मग काय येणार आहे रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स इज इक्वल टू. तर नोटबुक्स किती आहेत बघा. नोटबुक आहे 24 आणि बुक्स आहेत 18. 24 is to 18. That means 24 upon 18. दोघांना 6 ने भाग जाईल. 24 divided by 6. 18 divided by 6. So our answer is 4 is to 3. The ratio of notebooks to books is 4 is to 3. हे आपलं आन्सर आलेलं आहे. तर तुम्ही म्हणा त्या नोटबुक होत्या आणि ह्या बुक होत्या तर ह्यांचे युनिट कुठं सेम आहेत. तर नोटबुक हे युनिट नाही आहे, ते नाव आहे. बुक हे पण नाव आहे आणि त्याच मोजलेल्या आहेत अंकामध्ये. ते अंक होते 24 आणि 18. अंकांना कुठले युनिट नसतं म्हणून यांना आपण क्वांटिटी म्हणता येत नाही. या संख्या आहेत आणि या 24चा 18 या संख्येच्या आधारे गुणोत्तर आपण काढलेला आहे. 4 4 is to 3. सिंपल आहे. फक्त दिलेल्या संख्या काळजीपूर्वक मांडून घ्या अशा प्रकारे आणि मग त्यांचा काय करा रेशो काढायचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल इज 30 cricket players and 20 kho-kho players are training on a field. What is the ratio of cricket players to total number of players? क्रिकेट खेळाडूंचा एकूण सगळ्या मुलांशी असणारा रेशो विचारलेला आहे. सो क्रिकेट प्लेयर्स इथे पाहू आपण. क्रिकेट प्लेयर्स इथे आहे 30. खो खो प्लेयर ते आहेत 20. टोटल प्लेयर इथे पाहू 30 + 20 = 50. आता हे दिलेली माहिती आपण लिहून घेतली. 30 क्रिकेट प्लेयर होते, 20 खो खो प्लेयर होते. आता क्वेश्चन जो विचारलेला आहे व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर. क्रिकेट प्लेयर्सचा टोटल नंबर ऑफ प्लेयरची रेशो काढायचा आहे म्हणून आपण लिहू रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स is equal to क्रिकेट प्लेयर 30 होते. क्रिकेट प्लेयर 30 is to टोटल नंबर ऑफ प्लेयर आहे 50. एकूण मुलं 50. सो 30 is to 50. दोन्ही संख्यांना 10 ने भाग जाईल. 10 × 30 10 × 5 50. So ratio is 3 is to 5. रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर टू टोटल नंबर ऑफ प्लेयर इज 3 is to 5. हे आपला आन्सर आलेला आहे. क्रिकेट खेळणारी मुलं होती 30. एकूण मुलं आहेत 50. 30 भागिले 50 रेशो आलेला आहे 3/5. 3/5 हे आपलं उत्तर आहे. Our next question is snail has red ribbon that is 80 cm long. 80 cm लांबीची लाल रिबन आहे. ब्ल्यू रिबन 2.20 मीटर लॉंग. निळी रिबन आहे 2.20 मीटर लांबीची. व्हॉट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ रेड रिबन टू दॅट ऑफ ब्ल्यू रिबन. रेड रिबनच्या लेंथचा ब्ल्यू रिबनच्या लेंथशी असणारा रेशो विचारलेला आहे. आपण हे दोन्ही क्वांटिटी लिहून घेऊ. लेंथ ऑफ रेड रिबन इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. रेड रिबनची लेंथ आहे 80 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन इज इक्वल टू 2.20 मीटर. आता हे सेंटीमीटर मध्ये आहे आणि हे मीटर मध्ये आलेलं आहे. आपल्याला अशा वेळेला या मीटरचा काय करून घ्यायला पाहिजे सेंटीमीटर करून घ्यायला पाहिजे. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे 2 पूर्ण आहेत म्हणजे 2 मीटर पूर्ण आहेत. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. हे 200 सेंटीमीटर अधिक हे 20 सेंटीमीटर म्हणजे एकूण झाले 220 सेंटीमीटर. म्हणजे 2.20 मीटर याचं उत्तर आहे 2 मीटर 20 सेंटीमीटर. म्हणजे 2 मीटरचे 200 सेंटीमीटर आणि ते 20 असे 220 सेंटीमीटर झालेले आहेत. आता
आपण आन्सर सोडवायला सुरू करू. रेशो ऑफ लेंथ ऑफ कुणाचा विचारलेला आहे बघा. रेशो ऑफ रेड रिबन टू ब्ल्यू रिबन विचारलेला आहे. लेंथ ऑफ रेड रिबन टू द लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन is equal to 80/220. Both the quantity have same unit, that is centimeter. That means 80 centimeter to 220 centimeter. 0 0 आपण इरेज केले. 8 आणि 22 दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो. डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 1 जा 2. So ratio is 4:11. That is our answer, 4:11. आपण 80 सेंटीमीटर होतं, त्या मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घेतलं आणि मग दोघांचा काय केलेला आहे, रेशो काढलेला आहे. आपण उत्तर आलेलं आहे 4:11, 4:11. अँड द लास्ट क्वेश्चन इज शुभम्स एज टुडे इज 12. शुभमचं आजचं वय 12 वर्ष आहे. हिज फादर्स एज 42. बाबांचं वय 42 वर्ष आहे. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर. शुभमची आई बाबांपेक्षा लहान आहे बाय 6 years, 6 वर्षांनी लहान आहे. फाइंड द फॉलोइंग रेशो. हे 3 रेशो काढायचे आहेत. रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज, रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे, अँड द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज वेन शुभम वॉज 10 years ओल्ड. आता हे एक्झाम्पल आपण सुरू. पहिल्यांदा जी दिलेली माहिती आहे आपल्याला, ती माहितीसाठी आपण लिहून काढू. शुभम्स एज टुडे, टुडेज शुभम्स एज is equal to 12 years. Today's his father's age is equal to 42 years, and today's his mother's age. आता आईचं वय दिलेलं नाही, पण अट सांगितलेलं आहे. मदर्स एज इज यंगर दॅन फादर बाय 6 years. आई बाबांच्या पेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. बाबांचं वय 42 असेल तर आईचं वय काय असणार आहे, 36 वर्ष असणार आहे. हे आपण त्यांची एजेस काढलेले आहेत, वय काढलेले आहे. आता आपण आन्सर शोधू. फर्स्ट इज रेशो ऑफ शुभम्स एज टुडे to his mother's age. हा आईच्या वयाशी रेशो काढायचा आहे. ठीक आहे, कोण काय असेल, शुभमचं वय आता आहे 12, मदर्स एज आहे 36. 12/36 हे शुभमचं वय, हे आईचं वय. 12 1 जा 12, 12 3 जा 36 इज इक्वल टू 1:3. 1:3 हे शुभमच्या आजच्या वयाचा आईच्या आजच्या वयाशी असणारा रेशो आहे, 1:3. सेकंड इज रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे. आता मदर्स एज किती वर्ष आहे, 36 वर्ष आहे. बाबांचं वय 42 वर्ष आहे. दोन्ही संख्यांना 6 ने भाग जातो. 6 6 जा 36, 6 7 जा 42. so our answer is 6:7. बाबांचं वय, आईचं वय 36, बाबांचं वय 42. आईच्या वयाचा बाबांच्या वयाशी रेशो विचारलेला आहे. 36 भागिले 42. दोन्ही संख्यांना 6 ने भाग झाला. 6 6 जा 36, 6 6 36, 6 7 42. आपला आन्सर आला आहे 6:7. And the last question, third ratio of Shubham's age to his mother's age
when Shubham was 10 years old. म्हणजे ज्यावेळी शुभम 12 वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वयाचं आईच्या वयाच्या सर म्हणून विचारलेलं आहे. म्हणजे शुभमचं वय किती वर्ष आहे? 10 वर्ष आहे. 10 years old. शुभम 10 वर्षाचा असताना त्याचं आणि त्याच्या आईच्या वयाचा रेशो विचारलेला आहे. शुभमचं आजचं वय 12 आहे. तो 10 वर्षाचा असताना म्हणजे तुझं वय किती कमी झालं? 2 न कमी झालं. मग त्याचं वय आलेलं आहे 10. आईचं वय किती आहे? 36. ज्यावेळेस शुभम 10 वर्षाचा होता म्हणजे आई पण 2 वर्षांनी काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे आईचं वय काय असणार आहे? 34 असणार आहे. 34 असणार आहे. कारण शुभमचं आजचं वय 12 आहे. शुभम 10 वर्षाचा असताना म्हणजे त्याचं वय 2 वर्षापूर्वीचं वय आहे ते 10 आलेलं आहे. आईचं आजचं वय 36 आहे. 2 वर्षापूर्वी आईचं वय काय असणार आहे? 34 असणार आहे. ह्यांचा रेशो काढायचा आहे 10:34. दोघांना 2 ने भाग जाईल. 2 पंचे 10, 2 एके 2, 2 14. आन्सर इज 5:17. म्हणजे 10 वर्षाचा शुभम असताना त्याचं आणि त्याच्या आईच्या वयाचं गुणोत्तर 5:17 असं असेल. तर अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट 28 जो खूप मोठा आहे, रेशोवरती आधारित आहे, हा प्रॅक्टिस सेट समजण्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि यातील प्रत्येक उदाहरण समजून घ्या आणि पुन्हा वहीमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि या प्रॅक्टिस सेटच्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.